आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक। लोकसभा उमेदवारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन। बैठकीनंतर राज्यातील काँग्रेस उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होणार। कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब। काँग्रेसमधून भिवंडीसाठी दयानंद चोरगे यांचं नाव आघाडीवर, तर गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उसंडे आणि नागपुरातून विकास ठाकरे यांच्या नावाची चर्चा। ज्योती मेटे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटे यांनी काल पुण्यामध्ये पवारांची भेट घेतली। उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा दौरा। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद मेळावा। 21 मार्चला महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। उद्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची बैठक। अमित शहा यांच्या भेटीबाबत राज ठाकरे नेत्यांसोबत चर्चा करणार। महादेव जानकर आज शरद पवारांची भेट घेणार। माढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळण्याचा अंदाज। शरद पवार आज बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। अजित पवार गटातील बजरंग सोनवणे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आज माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत चर्चा करणार। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजप रणनीती आखायला सुरुवात। बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असतील हे चित्र स्पष्ट। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार। बॅनरवर खडकवासल्यामधून 1 लाखाचं मताधिक्य देण्याचा उल्लेख। मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये यावं। परभणीतील मराठा समाजाचा सूर। सत्ता मिळवायची तर राजकारणाशिवाय पर्याय नाही, मराठा समाजाचं म्हणणं। मुंबईतील 50,000 कर्मचाऱ्यांना लोकसभेची निवडणूक ड्युटी। मुंबई महानगरपालिकेची पावसाळ्याच्या पूर्वीची कामं रखडणार। पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना फटका बसणार। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार। विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघामध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार। गोंदियामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। जिल्ह्यामध्ये एकूण 1284 मतदान केंद्र, तर एकूण 10,90,000 मतदार। जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य मतदारसंघाचा आढावा। गर्दीच्या मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी देखील केली। अमरावतीच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टाझाडा या परिसराला गारपिटीनं झोडपलं। शेतकऱ्यांची तारांबळ। परभणीमध्ये संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 10 खासगी विहिरी अधिग्रहित करण्यामध्ये येणार। अभियंत्यांना 21 मार्चपूर्वी जिल्ह्यातील सर्वच अंदाजपत्रकं तयार करून सादर करण्याच्या सूचना। गोंदियामध्ये 4 दिवसांपासून 8 गावांचा पाणीपुरवठा बंद। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी भटकंती। नियमित पाणी पुरवठ्यासाठी नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी होळीनिमित्त रेल्वेकडून उत्तर भारतासाठी पुण्यातून सुपरफास्ट एक्सप्रेस, पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी गाड्या सोडण्यात येणार। नांदेडमधील शेळगाव छत्री ते दुगाव रस्त्याच्या निकृष्ट रस्त्यावरून गावकऱ्यांचा अभियंत्यांना घेराव। ठेकेदारावर कारवाईची मागणी करत नागरिकांनी काम बंद पाडलं। पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या 23 गावांना UDCPR नियमावली लागू। निर्णयामुळे समाविष्ट गावांमधील बांधकाम प्रकल्पांना आता गती मिळणार।